पुरानं आता कोल्हापूरकरांचं टेन्शन वाढवलंय, कारण पंचगंगेतील पाणी पातळीमध्ये सातत्यानं होत असलेल्या वाढीनंतर अखेर पुरानं गाठल्याचं पाहायला मिळत आहे। कोल्हापुरातील पंचगंगा नदीची पाणी पातळी 47 फुटांवर येऊन पोहोचली आहे। कोल्हापुरातील तब्बल 94 बंधारे पाण्याखाली गेल्यात। आतापर्यंत 11 राज्यमार्ग आणि 37 जिल्हा मार्ग असे एकूण 48 महत्त्वाचे मार्ग बंद करावे लागलेत। जिल्ह्यातील 5,500 नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलंय। 73 गावातील उपसा केंद्र बंद सुद्धा करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे। पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला असलेल्या सर्व्हिस रोडला सुद्धा पाणी लागलंय। शहरातल्या जयंती नाल्यावरील पुलावर पाणी आल्यानं आता रस्ता खानविलकर पेट्रोल पंप या ठिकाणी बंद झालाय। राधानगरी धरणाच्या 7 स्वयंचलित दरवाजांपैकी 4 दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे। शिंगणापूर आणि नागदेववाडी इथल्या उपसा केंद्रामध्येही पाणी सध्या शिरल्याचं पाहायला मिळत आहे। उपसा बंद झाल्यानं शहरात आता पाण्याचा ठणठणाट पाहायला मिळतोय। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शेखर पाटील सध्या आपल्यासोबत आहेत। शेखर, आपण पाहतोय पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढलेली आहे, त्याचा फटका आता कोल्हापूरला बसताना पाहायला मिळतोय। सध्याची परिस्थिती काय आहे कोल्हापूरमधली? तुम्ही नेमक्या कोणत्या ठिकाणी आहात? गौरी, मी सध्या कोल्हापुरातील कोल्हापूर गगनबावडा महामार्गावरती उभा आहे आणि या ठिकाणी खरं तर आपत्तीजनक परिस्थितीमध्ये देखील पथक जे आहे ते मदत करताना पाहायला मिळते। आपण जर बघितलं तरी ही दृश्य खरं तर कोल्हापूर गगनबावडा महामार्गावरची दृश्य आहेत आणि त्याच महामार्गावरती खरं तर मोठ्या प्रमाणात पाणी आल्यामुळे वाहतूक जी आहे ती पूर्णपणे बंद आहे आणि त्याचा फटका जो आहे तो नागरिकांना या ठिकाणी होताना पाहायला मिळते। एक मृतदेह देखील कोल्हापुरातल्या पन्हाळ तालुक्यातील आहे, जो त्यांच्या गावी पोहोचवण्यासाठी कोल्हापुरातील केडीआरएफ पथक जे आपत्ती व्यवस्थापनाचं काम करतात त्यांच्या माध्यमातून हा मृतदेह जो आहे तो पलीकडे पोहोचवण्याचं काम जे ते सुरू आहे। एका महिलेचा मृतदेह खरं तर कोल्हापुरातल्या पन्हाळ तालुक्यातील आसगाव या गावच्या या महिला आहेत आणि त्यांचा मृतदेह पोहोचवण्याचं काम सुरू आहे। खरं तर केडीआरएफची काही जवान देखील या ठिकाणी आहेत। कुठल्या गावचे सगळ्यात आणि कशा पद्धतीने तिथपर्यंत आता पोहोचणार? आता आम्ही बालिंगामध्ये आहोत। दोनवडे साईडला पुराच्या पाण्यातून या मृतदेह घेऊन जाणार आहोत। कशा पद्धतीने कधी कॉल आला? सकाळी 7 वाजता कॉल आला होता। त्या कॉल नंतर आम्ही आमची सगळी वाहनं बोट असतील हे घेऊन इथं आलो आहे। त्यांना पुराच्या पाण्यातून यांना रेस्क्यू करून आम्ही त्यांचा मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देणार आहोत। खरं तर किती वेळ लांब पर्यंत हे जावं लागणार आहे बोटीच्या? कमीत कमी एक 500 मीटरच्या अंतरावर आम्हाला हे बोटीच्या सहाय्यातून घेऊन जावं लागणार आहे। खरं तर गौरी, बघितले तर पुन्हा एकदा हे दृश्य दाखवतो कोल्हापुरातील भोगावती नदीचे हे सगळं दृश्य आहे आणि या ठिकाणी ह्याच बोटच्या माध्यमातून खरं तर हा मृतदेह जो आहे तो आता पलीकडं नदीच्या ज्या ठिकाणी पाणी आलेलं आहे त्या ठिकाणाहून खरं तर पोहोचवला जातोय। आपण ही दृश्य जी आहे ती पाहायला मिळते। गेल्या अनेक दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस जो आहे तो पाहायला मिळत होता आणि आता देखील हीच परिस्थिती जी आहे ती कोल्हापूरमध्ये पाहायला मिळते। खर तर याच कोल्हापुरातल्या कोल्हापूर आणि गगनबावडा महामार्गावरती मी सध्या उभा आहे आणि त्याच महामार्गावरची ही सगळी दृश्य आपण पाहतोय। एक मृतदेह आहे कोल्हापुरातल्या पन्हाळ तालुक्यातील आणि तोच मृतदेह जो आहे तो पलीकडं ज्या ठिकाणी पाणी आलेलं आहे त्याच ठिकाणाहून पलीकडे पोहोचवण्याचं काम जे आहे ते सुरू आहे। बोटीच्या साहाय्यानं कोल्हापुरातील आपत्ती व्यवस्थापन पथक आणि केडीआरएफ पथक जे आहेत त्यांच्या माध्यमातून हा मृतदेह पलीकडे पोहोचवला जातोय। खरं तर काल देखील अशाच पद्धतीनं एक महिलेला देखील अशाच पद्धतीनं पोहोचवण्याचं काम जे आहे ते या पथकाकडून केलं होतं आणि आज देखील आपण पाहताय मृतदेह देखील त्यांच्या मूळ गावी पोहोचवण्यासाठी कोल्हापूर आपत्ती व्यवस्थापन पथक जे आहे ते काम करताना पाहायला मिळतात। सध्या ही दृश्य जी आहेत ती कोल्हापुरातल्या कोल्हापूर गगनबावडा महामार्गावरची ही सगळी दृश्य आपण पाहतोय आणि त्या ठिकाणी या पथकाकडून हा मृतदेह खरं तर तिकडं पोहोचवण्याचं काम सुरू आहे। कोल्हापूर जिल्ह्याची परिस्थिती जर बघितली तर शेखर, नक्कीच आपण पाहू शकतो पूरसदृश्य परिस्थिती सर्वत्र पाहायला मिळते, त्याचा फटका आता नागरिकांना बसतोय। धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।